कराडच्या पन्हाळ्याजवळ एक छोटंसं गाव. त्या गावात राहायचा आनंदराव. शांत, साधा भोळा, पण आयुष्यातल्या संकटांनी थकलेला. व्यवसायात तोटा, घरात पैशांची तंगी आणि वर आईची आजारी प्रकृती. मनात भीती, कसं होणार आता? एका संध्याकाळी निराश झालेला आनंदराव गावाजवळच्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसला. त्या झाडाजवळ एक छोटंसं देऊळ होतं, श्री स्वामी समर्थांचं. दिव्याच्या मंद प्रकाशात धुनीचा सुवास पसरला होता. तो शांतपणे हात जोडून म्हणाला, स्वामी, मी दमलो आहे. काय करावं ते कळत नाही. माझं मन घाबरतंय. क्षणभर शांतता पसरली. अचानक धुनीचा सुगंध अधिक घन झाला आणि जणू वेळ थांबला. आनंदरावने डोळे मिटले आणि त्या शांत अंधारात एक तेजस्वी प्रकाश प्रकटला. त्या प्रकाशातून श्री स्वामी समर्थांचा धीरगंभीर आवाज आला, बाळा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आनंदरावचं हृदय त्या शब्दांनी हलकं झालं, जणू सर्व चिंता वाऱ्यावर सोडून गेल्या. स्वामी पुढे म्हणाले, ज्यावर संकट येतं त्यालाच शक्ती देण्यासाठी आम्ही येतो. विश्वास ठेव, एक पाऊल पुढे टाक, उर्वरित मार्ग आम्ही दाखवू. प्रकाश हळूहळू नाहीसा झाला. आनंदरावने डोळे उघडले. झाडावरील दिवा अचानक तेजानं पेटला होता. त्याच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता, फक्त नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास. दुसऱ्याच दिवशी तो नव्या उमेदीनं कामाला लागला. मेहनत, श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेने काही महिन्यात व्यवसाय सावरला. आईची प्रकृतीही सुधारली. गावात सगळे म्हणू लागले, आनंदराव बदलला. त्याला खंबीरपणा कुठून आला? आनंदराव हसत उत्तर द्यायचा, जेव्हा स्वामी स्वतः म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा भीतीला जागाच उरत नाही.